मराठी सिनेमा केवळ थिएटर पुरता राहिलेला नाही, तो OTT, फिल्म फेस्टिवल, सोशल मीडियावरही आपलं अस्तित्व प्रस्थापित करतोय। नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये। कधी विचार केलाय का भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात नेमकी कुठून झाली? बॉलिवूड मधून नाही, टॉलिवूड मधूनही नाही, तर आपल्या मराठी सिनेमामधून। 1913 साली दादासाहेब फाळकेंनी बनवलेला राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मूकपट होता आणि तेव्हाच इतिहास घडला। ह्या एकाच चित्रपटाने भारतीय सिनेमा संस्कृतीचा पाया घातला, ज्यात आपल्या लोककथा, धर्म, श्रद्धा आणि संस्कृती ह्याचा प्रतिबिंब होता। पुढील काही दशकांमध्ये संत तुकाराम सारख्या चित्रपटांनी मराठी सिनेमेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली। हा पहिला भारतीय चित्रपट होता जो वेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला। त्या काळात केशव सूत, राजा परांजपे, बाबूराव पेंटर सारख्या दिग्गजांनी इतिहास, भक्ती आणि समाज सुधारणेची चित्ररूप मांडणी केली। संगीत नाट्याची परंपरा, कीर्तनाची शैली, लोककथांचे धागे हे सगळं पडद्यावर जिवंत झालं। 1970-80च्या दशकात समांतर सिनेमांनी समाजाच्या अंधरलेल्या कोपऱ्यात डोकावलं। सिंहासन, उंबरठा, सामना ह्यांसारख्या गंभीर राजकीय आणि सामाजिक मराठी सिनेमा केवळ करमणुकीचं नाही, ते वैचारिक परिवर्तनाचं साधन बनलं। मग 90च्या दशकात हिंदी सिनेमाच्या झगमगाटात मराठी सिनेमा थोडा मागे पडला, पण श्वास घेत होता। तो श्वास होता श्वास नावाचा चित्रपट, ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकलं आणि भारताचं ऑस्करसाठी प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर नटरंगाने कलाकाराच्या वेदनांना हळूवार आवाज दिला। हरिश्चंद्राची फॅक्टरीने भारतीय सिनेमा इतिहासाची सुरेख झलक दिली, तर देऊळने धर्म आणि बाजार यांच्यातील तणाव अधोरेखित केला। पण खरी क्रांती झाली 2013 मध्ये सैराटमुळे। नागराज मंजुळेने ग्रामीण प्रेम कथेतून जात, भेदभाव आणि युवा बंडखोरीचे मुद्दे मांडले। सैराट हा पहिला मराठी चित्रपट ठरला ज्यांनी 100 कोटीहून अधिक कमाई केली। त्यानंतर बाईपण भारी देवा, जिम्मा, सुभेदार, वाळवी, सैराट सारख्या सिनेमांनी स्त्री जीवन, कौटुंबिक गुंतागुंत, इतिहास आणि हास्यसृष्टी ह्यांचे बेमालूम मिश्रण केले। आज मराठी सिनेमा केवळ थिएटर पुरता राहिलेला नाही, तो OTT, फिल्म फेस्टिवल, सोशल मीडियावरही आपलं अस्तित्व प्रस्थापित करतोय। ZEE5, प्लॅनेट मराठी OTT, नेटफ्लिक्स मराठी सेक्शन यासारख्या प्लॅटफॉर्म्सवरून जगभरातील प्रेक्षक आपल्या मातीतल्या गोष्टी पाहतायत। इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब रिॲक्शन, फिल्म क्लब्स आणि तरुण दिग्दर्शकांची स्वतंत्र प्रयोगशीलता ह्या सगळ्यामुळे मराठी सिनेमा पुन्हा फुलू लागला आहे। पण या प्रवासात काही प्रश्न आहेत। आजही ग्रामीण, दलित, आदिवासी जीवनाला सिनेमेत तितकंसं स्थान मिळत नाही। ही एक मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक पोकळी आहे। परंतु हे लक्षात घ्यायला हवं की मराठी सिनेमा नेहमी काळाच्या पुढचं बोलत आला आहे। तो नुसता सिनेमा नाही, तो आहे आपली ओळख, आपली माती, आपल्या संस्कृतीचा आवाज। कधी संतांच्या अभंगातून तो बोलतो, कधी स्त्रीच्या गोंधळातून, तर कधी गावाच्या वाऱ्यावरून आलेल्या गाण्यातून। आज आपण मराठी सिनेमाच्या दुसऱ्या सुवर्ण युगात आहोत, जिथं नव्या शक्यता, नव्या कथा आणि नव्या दिग्दर्शकांची दुनिया उभी राहते। आणि म्हणूनच हा सिनेमा पाहायचा नाही, जगायचा असतो, कारण तो आहे आपलाच मराठी मातीतला सिनेमा।